बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ, लोणेरे, रायगड यांच्याशी संलग्न असलेल्या विविध अभियांत्रिकी महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना निकालासंदर्भात असंख्य अडचणींचा सामना करावा लागत आहे. पुढील सत्राच्या परीक्षा तोंडावर आल्या असतानाही अनेक विद्यार्थ्यांचा मागील वर्षाचा निकाल अद्याप जाहीर झालेला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश घेता येत नसून त्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. या संपूर्ण प्रकारामुळे विद्यार्थ्यांमध्ये तीव्र मानसिक तणाव व अस्वस्थता निर्माण झाली आहे. याबाबत विद्यार्थ्यांनी संबंधित महाविद्यालये तसेच विद्यापीठ प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केला असता दोन्ही स्तरांवरून कोणतेही ठोस किंवा गांभीर्यपूर्ण पाऊल उचलले जात नसल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. महाविद्यालय प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार हा विषय माननीय मुख्यमंत्री, माननीय राज्यपाल तसेच उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांच्याकडे वारंवार मांडण्यात आला आहे. तरीसुद्धा विद्यार्थ्यांच्या या अत्यंत गंभीर प्रश्नाकडे कोणत्याही पातळीवर अपेक्षित गांभीर्य दाखवले जात नसल्याचे चित्र आहे. जर तातडीने या परिस्थितीत सुधारणा करण्यात आली नाही आणि विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर करून त्यांचा प्रवेशाचा प्रश्न मार्गी लावण्यात आला नाही, तर विद्यापीठाच्या सोलापूर येथील उपकेंद्राला टाळे ठोकून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. तसेच विद्यार्थ्यांचा प्रश्न सुटेपर्यंत महाविद्यालय व विद्यापीठ प्रशासनाला स्वस्थ बसू दिले जाणार नाही, असा इशारा यामार्फत देण्यात येत आहे. यावेळी चैतन्य गोडके, गणेश शहापूरकर, उमेर शेख मारी, अजित पवार, मिथुन कांबळे, अतिश गायकवाड, विशाल तळे, विद्यार्थी हर्ष नक्का यासह विद्यार्थी उपस्थित होते. आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजी विद्यापीठ लोहारे, रायगड, सोलापूर येथील उपकेंद्रामध्ये आज या उपकेंद्राची अवस्था जर आपण बघितली तर ह्याचा दरवाजा सुद्धा बंद आहे. आतमध्ये स्टाफ नाहीये कोणी पण. आणि सोलापुरातल्या असंख्य विद्यार्थ्यांचा, शेकडो विद्यार्थ्यांचा रिझल्टचा प्रश्न आहे, जो 8-8 महिन्याला 7-7 महिन्याचा रिझल्ट लागणार नाही. आता हा सोलापूरचा विद्यार्थी आपला हर्ष नक्का नावाचा, ह्याचा रिझल्ट मागील 8 महिन्यापासून सप्लिमेंटरी एक्झाम असतील, सेकंड सेमिस्टर असतील, ह्याचा रिझल्ट लागला नाहीये. यामुळे हा विद्यार्थी ऍडमिशन घेऊ शकत नाही पुढच्या वर्षाला. आता पुढच्या 9 तारखेला याची एक्झाम आहे, अजून सुद्धा रिझल्ट आला नाहीये. या संदर्भामध्ये एजी पाटील कॉलेजच्या प्रिन्सिपलला संपर्क साधला असता, त्यांनी स्टाफला संपर्क साधला असता, त्यांनी विद्यापीठाकडे बोर्ड दाखवलं, तर विद्यापीठाच्या या उपकेंद्राकडे आपण आलो असता. तर या विद्यापीठ उपकेंद्राचं म्हणणं आहे की आम्ही काहीच करू शकत नाही, आम्ही फक्त माध्यम आहे, आम्ही विद्यापीठाला कळवतोय, पण विद्यापीठ याची काही दखल घेत नाही. ह्याच्यातून विद्यापीठाला गांभीर्य काही नाही राहिलं. या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक वर्ष वाया जात आहे, वर्ष संपुष्टात आलंय. हा गरीब कुटुंबातून येणारा विद्यार्थी शिक्षण झगडतोय, शिक्षणासाठी संघर्ष करावा लागतोय. आज मगाशी एजी पाटील कॉलेजच्या प्रिन्सिपलांनी सांगितल्याप्रमाणे माननीय मुख्यमंत्री असतील, राज्यपाल असतील, चंद्रकांत पाटील असतील, जे आपले उच्च शिक्षण मंत्री आहेत, त्या सगळ्यांकडे पाठपुरावा करून मागील वर्ष झालंय पाठपुरावा करतोय, पण याची कोणीही गांभीर्य दखल घेत नाहीये. माननीय मुख्यमंत्र्यांना माझं एकच सांगणं आहे, फडणवीस साहेब, तुम्ही ज्या मोठ्या मोठ्या बाता करताय या महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्र सरकारमध्ये ह्या सुविधा दिल्या, त्या सुविधा दिल्या, रस्ते केले, रोड केले, पण ह्या मूलभूत विद्यार्थ्यांच्या शिक्षण